नमस्कार, मी मनाली. दुपारचे 12 वाजलेले आहेत. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र सुरुवात अधिवेशनाच्या बातमीनं करतोय, कारण यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एकूणच वादळी अधिवेशन ठरलेलं आहे. आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते, त्यानुसार वीज तोडणीच्या मुद्द्यावर सभागृहात गदारोळ सुरू असून शिवसेना आमदारानं प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर वेलमध्ये उतरून विरोधकांनी घोषणाबाजी केलेली आहे. ऊर्जा प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी सेनेचे आमदार करत होते, मात्र विरोधक आक्रमक झाले. सेना आमदार बालाजी कल्याणकरांनी याविषयी प्रश्न विचारला असता वीज तोडणी थांबवा अशी मागणी करण्यात आलेली आहे. वीज तोडणी थांबवा, आपल्या आमदाराचं तरी ऐका, असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे. तर आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट आपण उदयकडे जाऊयात. उदय, नेमकं काय घडलं? वीज तोडणीच्या प्रश्नावरती स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे अधिक आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हिरेने मांडला. आणि त्यांना साथ देण्यासाठी मग भाजपचे जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते देखील आले आणि त्यांनी देखील गदारोळ केला आणि आक्रमकपणे वीज तोडणी करून या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. स्वतः शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आता आपल्यासोबत आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे शिवसेनेचे आमदार आहेत आणि तरी देखील विरोधकांच्या सोबत तुम्ही शेतकऱ्यांचे किंवा वीज तोडणीच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मला एवढंच म्हणायचं की मी एक शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेमध्ये हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकलेले आहे की जर आपल्यावर अन्याय होत असेल तर तात्काळ आपण त्याच्या विचाराने मुद्दा मांडला पाहिजे. त्याप्रमाणे मी मुद्दा मांडला. माझं एक शेतकरी, माझे मायबापात आणि तळमळीनं मी मुद्दा मांडला. माझा वैयक्तिक मुद्दा काही नाही, सर्व सदस्याचा मुद्दा आहे. मागच्या वेळेस आपले लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला, त्यावेळेस चांगला निर्णय घेतला. मी त्याचं अभिनंदन करतो आणि निर्णय घेतल्यानंतर ते जे कनेक्शन खंडित केले ते जोडून दिले शेतकऱ्याला. यावेळेस काय केलं, जे अधिकारी, जे महावितरण अधिकारी आहेत त्यांना आडमुठपर्यंत धोरण अवलंबून केलं. त्याच्यामुळे हे 4 दिवसापासून आज कनेक्शन पूर्ण तोडलेले आहेत. माझाच नाही, वैयक्तिक महाराष्ट्रात कनेक्शन तोडलेले आहेत. त्याच्यामुळे मी आज एक पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मी मुद्दा मांडला. माझं एक शेतकरी, माझे मायबापात आणि 100% माझे लाडके मुख्यमंत्री मला न्याय देतील 100%. याप्रमाणे मुद्दा मांडलेला आहे. ते चांगला निर्णय घेतील. मी एक शिवसेनेचा आमदार आहे आणि शिवसेनेमध्ये एकच सांगलेले तर आपण पाहिलं, शेतकऱ्यांचा मुद्दा प्रश्न उपस्थित केलेला असता विरोधकांनी सभागृहात गोंधळ बांधल्याचं सेना आमदारांकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि नंतर वळूयात आता पुढच्या बातमीकडे. बातमी आहे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दर्शवला. ईडीच्या कारवाई विरोधात मलिकांची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली असून अटक ही बेकायदेशीर असल्याचा मलिकांचा दावा चुकीचा असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. तर ईडीनं केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. मलिकांसमोर रितसर जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तर ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केलेली होती. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. थेट आपण अजितकडे जाऊयात. अजित, पुन्हा एकदा मलिकांना दिलासा देण्यासाठी हायकोर्टानं नकार दर्शवलेला आहे. मनाली, काल अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. तर आज नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री जे आहेत त्यांचा त्यांनी हेबेस कॉर्पस याचिका केली होती, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. न्यायालयाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की प्रथमदर्शनी ज्या पद्धतीनं ईडीने जो तपास केलेला आहे, जे मुद्दे समोर ठेवलेले आहेत त्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्यता वाटते आहे, त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्या बाबतीत त्यांनी काही डॉक्युमेंट सादर केले होते, त्यातून नवाब मलिक यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ते दिसत आहे आणि त्यांना आणखीन पुढे तपास करायचा आहे. या कारणास्तव त्याच पद्धतीनं ज्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत, जे सध्या अटकेमध्ये आहेत, ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे जर बाहेर बेलवरती आले तर किंवा त्यांना यातून जर मुक्तता मिळाली
तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे अडचण निर्माण होऊ शकते असे वेगवेगळे युक्तिवाद जे आहेत ते ईडीच्या वकिलांमार्फत करण्यात आले होते। तर नवाब मलिक यांनी ही हेबेस कॉर्पस याचिका दाखल केली होती। याचा अर्थ म्हणजे मूलभूत नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा हनन किंवा उल्लंघन अशा पद्धतीची याचिका असते। याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडले होते की कोणतीही नोटीस न देता, कोणत्याही नोटीसीला उत्तर देण्याकरता वेळ न देता थेट मला ताब्यात घेतलं आणि आणून मला अटक केलेली आहे हे सांगितलं, मला न्यायालयामध्ये हजर केलं, माझी कोणतीही बाजू मांडण्याची मला वेळ दिली गेलेली नाही आहे किंवा मला त्याकरता काही सांगण्यात आलं नाही आहे, थेट ताब्यात घेऊन अटक करण्यात आली। त्यामुळे कुठेतरी हे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे आणि ज्या पद्धतीनं ईडीनं मला ताब्यात घेतलेलं आहे ते बेकायदेशीर आहे, माझी अटक बेकायदेशीर आहे, माझी कुठलीही इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये नाही आहे। विशेष करून त्यांच्या वकिलांमार्फत हा एक मुद्दा स्पष्ट करण्यात आला, ते म्हणजे ईडीनं सुरुवातीला 55 लाख रुपयांचे व्यवहार झाले होते असं सांगितलं होतं, पण नंतर तो व्यवहार जो आहे तो 5 लाखांचा झालेला आहे। याच्यामध्ये टायपो एरर म्हणजे लिखाणामध्ये काहीतरी चूक झाली होती अशी कबुली देखील ईडीच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयात दिला होता आणि तोच मुद्दा घेत नवाब मलिक यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील युक्तिवाद केला होता। मात्र त्यांची याचिका, त्यांच्या मागण्या ज्या आहेत या न्यायालयाला मान्य नव्हत्या आणि न्यायालयाने ते अमान्य करत त्यांची याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे। त्यांच्यासमोर आता सुप्रीम कोर्टाचा पर्याय उपलब्ध ठेवलेला आहे आणि डिटेल ऑर्डर त्यांना मिळाल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका करू शकतात। अशा पद्धतीचा निकाल जो आहे, अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे भाजप नेते अतुल भातखळकरांनी आता तरी सरकारनं मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी केलेली आहे। जनाची नाही पण मनाची तरी लाज शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना असेल तर त्यांनी आता तरी नवाब मलिकचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण आता उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांची याचिका फेटाळली। खरं तर PMLAच्या कोर्टानेच आपल्या आदेशात हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आरोप गंभीर आहेत आणि प्रथमदर्शनी ते सिद्ध होत आहेत। असं असताना नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सरकार हे दाऊदच्या इशाऱ्यावर काम करतंय असं आम्हाला दुर्दैवाने आता म्हणावं लागेल। आणि यानंतर थेट आपण विधानसभेत जाणार आहोत, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतात, पाहूयात ते कोणत्या विषयावर भाष्य करतात। अधिकार आहेत की नाही, या सभागृहाचे काही प्रिव्हिलेजेस आहेत की नाही, या सभागृहाची काही सँक्टिटी आहे की नाही, या सभागृहामध्ये घोषणा करायची आणि सर्रास अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विजेचे कनेक्शन कापायचे। अध्यक्ष महोदय भयानक आक्रोश आहे, भयानक आक्रोश आहे। या सभागृहामध्ये जर आक्रोश मांडण्यात आला नाही तर आम्हाला कोणालाच माफ करणार नाही, सत्ता पक्ष असो विरोधी पक्ष असो, शेतकरी कोणालाच माफ करणार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष नाही, म्हणून माझी विनंती आहे आत्ताच्या आत्ता या क्षणी मंत्री महोदयांना बोलवा आणि या क्षणी मंत्री महोदयांनी आपल्याला उत्तर दिलं घोषणा करायला या संदर्भात आज सभागृहामध्ये ऊर्जा मंत्री इथं नाहीत, उपमुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी चर्चा करणार। किती शेतकरी मेल्यावर चर्चा होणार, किती शेतकरी मेल्यावर चर्चा तुम्ही करणार आहे? रोज शेतकरी मरतायत, शेतकरी मेल्यावर चर्चा करून फायदा काय आहे? या वांझोट्या चर्चेचं करायचं लवकरात लवकर या चर्चा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सरकारतर्फे। आजचं कामकाज सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे कामकाज सुरू होऊ द्या। हे कसं चालेल अध्यक्ष महोदय? आणि या सभागृहामध्ये शेतकरी मरत असताना आम्ही जर काहीच बोललो नाही अध्यक्ष महोदय, मी तर या ठिकाणी सभागृहाची बैठक 1 वाजेपर्यंत स्थगित करीत आहे। तर आपण पाहिलं विधानसभेचं कामकाज काही वेळापुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी भाष्य करत होते, मात्र सभागृहातल्या गोंधळामुळे, विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलेलं आहे। तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबई बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे। तर मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे। आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय।
दरम्यान विरोधी पक्षावर गुन्हे दबाव वाढवण्यासाठी गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. जे मंत्री जेलमध्ये आहेत त्यांच्यावर फायली कोण सहाय्य करतात? राजीनामा तर घ्यायला पाहिजे, पण किमान त्यांची खाती शून्य करून त्यांची खाती कोणाकडे सुपूर्द तर करा. एवढी तर नैतिकता ठेवा. एवढी नैतिकता सुद्धा ठेवली जात नाही. दबाव निर्माण करण्यासाठी प्रसाद लाडवर केसेस दाखल कर, कुठे गिरीश महाजनवर केसेस दाखल कर, आता प्रवीण दरेकर दाखल कर, याने काही फरक पडत नाही. आम्ही न्यायालयात जाऊन न्याय मिळवू. सरकारी वकील चव्हाणच्या व्हिडिओ क्लिप आहेत त्या त्याच आहेत ना, म्हणजे माझ्यासहित आशिष शेलार सहित अशी मोठी यादीच त्यांनी केलेली होती आणि त्याच्या आधारे पुरावे तयार करण्याचं काम चाललं होतं. आता चव्हाणांची सुटी झाली, पण त्यांनी केलेलं काम यांच्या उपयोगी येणार जाईल. तर दरेकरांवर केलेल्या कारवाईनंतर आशिष शेलार यांनी देखील सरकारवर टीका केलेली आहे. विरोधकांची आता सरकारवर टीका सुरू असून विधान भवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य आपण थेट पाहतोय. विरोधकांनी सभागृह स्थगित झाल्यानंतर विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन गदारोळ आणि घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. आत्ताची ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव विधान भवनातून आपल्यासोबत आहेत. थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, विधान भवनातली ही दृश्य आहेत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाचे सगळे आमदार एकत्र येऊन घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. वीज तोडणीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. वीज तोडणीच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाष्य करत असताना सभागृहात गोंधळ झाला आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज काही वेळापुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर सगळे विरोधक जे आहेत, विरोधी पक्षनेते, त्यांच्यासह विधान भवनाच्या पायऱ्यांवर येऊन घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. सरकार विरोधात ही घोषणाबाजी सुरू आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. थेट आपण उदयकडे जाऊयात. उदय, म्हणाले आपण इथे लाईव्ह दृश्य पाहतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत त्यांचे सर्व आमदार जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आलेले आहेत आणि निदर्शनं करत आहेत. वीज तोडणीच्या संदर्भात प्रश्नावरती त्यांनी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. आक्रमकपणे विरोध त्यांनी दर्शवला की राज्यातील शेतकऱ्यांचे वीज तोडणी जे करण्यात आलेले ते तात्काळ बंद करण्यात यावे. वीज तोडणी बंद करण्याच्या मागणीवरती शेतकरी देखील राज्यातले आक्रमक झालेले आहेत. अशा प्रसंगी विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक सभागृहामध्ये झालेला आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. विधान परिषदेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो सुरू आहे. विरोधक आक्रमकपणे वीज तोडणी करू नये याची मागणी करत आहेत. आता राज्य सरकार याला काय उत्तर देते हे पाहावं लागणार आहे. आज सभागृहामध्ये दोन्हीकडच्या आमदारांनी ज्या प्रकारे सावकारी पद्धतीनं, सुलतानी पद्धतीनं हे सरकार शेतकऱ्यांची वीज कापते आहे त्याच्या संदर्भातला एल्गार त्या ठिकाणी केला. आमची मागणी एकच होती की स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री अजितदादा पवार यांनी मागच्या अधिवेशनामध्ये स्पष्टपणे घोषणा केली होती की मेपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज ही कापली जाणार नाही. मग अधिवेशनात दिलेलं आश्वासन का पूर्ण होत नाही? का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांची वीज कापते आहे? त्यावर पुन्हा सरकारच्या वतीनं आम्ही चर्चा करू म्हणून सांगितलं. हे सरकार इतकं कोडगं आहे. काल सभागृहात सांगितलं की सत्ता पक्षाकडनं आज चर्चेचा दिवस आहे आणि सत्ता पक्षाची चर्चा वीज तोडण्याच्या संदर्भात असेल, पण आज वेगळीच चर्चा त्या ठिकाणी सत्ता पक्षातर्फे उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलीही संवेदना या सरकारला राहिलेली नाही आणि म्हणून आमचा आग्रह होता की आता चर्चा कशाची करतायत, तात्काळ वीज जोडण्या तोडण्याचं काम थांबवा
आणि ज्यांचे कनेक्शन कापले आहेत त्यांना पुन्हा जोडून द्या, ही आमची मागणी आहे. आणि या अधिवेशनात जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आम्ही हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं लावूनच या ठिकाणी धरणार आहोत. आज काल मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. खरं म्हणजे मुंबई बँकेच्या संदर्भातला जो अहवाल या ठिकाणी तयार झाला त्या अहवालाचं अवलोकन केल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की जे काही त्याच्यामध्ये गडबड घोटाळे आहेत त्या काळामध्ये सत्ता पक्षाचेच लोक हे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत. आणि म्हणून श्री प्रवीण दरेकर हे मजूर संवर्गातनं निवडून आले होते असा विषय सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी मजूर संवर्गातनं प्रवीण दरेकरांनी फॉर्म भरला होता पण तो फॉर्म वापस घेतला आणि अर्बन बँक संवर्गातनं प्रवीण दरेकर त्या ठिकाणी निवडून आले आहेत. तरी देखील जाणीवपूर्वक त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर जर मजूर फेडरेशनचा सदस्य किंवा अध्यक्ष असणं हा गुन्हा असेल तर या महाराष्ट्रातल्या 90% मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आणि सदस्य हे विविध पक्षांचे राजकीय नेते आहेत. आमची मागणी आहे की त्या सर्वांवरच ही कारवाई करण्यात यावी. मी मगाशी सांगितलं गुलाबराव देवकरांच्या संदर्भात, तेही मजूर फेडरेशनमधनं त्या ठिकाणी मजूर फेडरेशनचे सदस्य आहेत. वेगवेगळे अनेक नावं आमच्याकडे आहेत, यादी तर आम्ही लवकरच घोषित करणार आहोत. पण जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेते आपल्या विरुद्ध बोलतात म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. आणि दुर्दैवाने या संदर्भातला फॉलोअप हा मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशा प्रकारची माहिती आमच्याकडे आहे. मी कालच सांगितलं होतं की नवीन पोलीस कमिशनर श्री संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्ता पक्षाच्या वतीनं सांगितलं जात आहे आम्ही 6-7 लोकांची यादी संजय पांडेंना दिली आहे. त्या यादीमध्ये पहिलं नाव प्रवीण दरेकरांचं आहे. आणि आज ते आम्हाला प्रत्यंतर लक्षात आलं. आम्ही याला घाबरत नाही. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले आम्ही न्यायालयात जाऊ, आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ, आम्ही आंदोलन करू, पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं आम्ही बंद करणार नाही. मला कल्पना आहे की अनेक खोटे गुन्हे दाखल होतील, आम्ही त्याची पर्वा करत नाही. पण लोकशाही पायदळी तोडवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे. मी या सरकारला एवढंच सांगू इच्छितो, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे त्यांनी लक्षात ठेवावं. देखिए, हमारे विधान परिषद के विपक्ष के नेता श्री प्रवीण दरेकर जी, इनके ऊपर सरकार जानबूझकर एक एफआईआर दाखिल करना चाहता है. ये कल ही मैंने बताया था और आज उस प्रकार का एफआईआर दाखिल हुआ है. जो हमारे यहाँ पर लेबर फेडरेशन होती है उस लेबर फेडरेशन के वो क्यों सदस्य बने ऐसा उनके ऊपर आरोप लगाया गया है. जबकि मुंबई बैंक में वो लेबर फेडरेशन से चुनकर नहीं आए हैं, वो अर्बन बैंक कैटेगरी से चुनकर आए हैं. और आज महाराष्ट्र में जितनी लेबर फेडरेशन है सारी लेबर फेडरेशन के अध्यक्ष और उसके सदस्य ये अलग अलग पॉलिटिकल पार्टी के लीडर हैं और इसमें सबसे ज़्यादा एनसीपी के लोग हैं, शिवसेना के लोग हैं और कांग्रेस के लोग हैं. बावजूद उसके इस प्रकार की कार्रवाई हो रही है और हमको पहले ही ये सूचित किया गया और सत्ता पक्ष लोगों ने कहा कि अभी संजय पांडे इनको सीपी करके हमने लाया है और सीएम ऑफिस से उनको एक बड़ी लिस्ट हमने दी है और उस लिस्ट के आधार पर अभी कार्रवाई होने वाली है. उसमें पहला नाम ये प्रवीण दरेकर का है. मैं सरकार को साफ बता देना चाहता हूँ, आप चाहे जितने झूठे मुकदमे हमारे ऊपर दायर कीजिए, भ्रष्टाचार के खिलाफ बोलना हम बंद नहीं करेंगे. नवाब मलिक की आज याचिका खारिज कर दी है हाईकोर्ट ने और कहा है कि जो चीज़ें चल रही तो सही है. आमचं अतिशय स्पष्टपणे मागणं आहे. कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होतात की नवाब मलिक यांच्याबद्दल हायकोर्टामध्ये पिटिशन पेंडिंग आहे. आज माननीय उच्च न्यायालयानेही निर्णय दिलेला आहे आणि ईडीची कारवाई योग्य आहे हे त्यांनी सांगितलं आहे. आता माझा सवाल आहे की या ठिकाणी बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि दाऊदचा माणूस सरदार शहावली खान, दाऊदचा दुसरा माणूस सलीम पटेल यांच्यासोबत संगनमत करून मनी लॉन्ड्रिंग करणारे
आणि त्यानंतर हे मनी लॉन्ड्रिंग झालं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ते टेरर फंडिंगमध्ये परिवर्तित होते. या सगळ्या याच्यात सहभागी असलेले मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार कधी घेणार? आता तर त्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे स्पष्ट आहे की हे सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करत आहे. आज माननीय हाईकोर्ट ने मंत्री श्री नवाब मलिक इनकी अर्जी खारिज कर दी है और ईडी ने जो कार्रवाई उनके ऊपर की उसको जायज़ ठहराया है. सरदार शाह वली खान मुंबई बम विस्फोट का आरोपी, दाऊद का गुर्गा और सलीम पटेल दूसरा दाऊद का राइट हैंड, हसीना पारकर का राइट हैंड, इनके माध्यम से कौड़ियों के भाव ज़मीन खरीद कर झूठे पेपर तैयार करके और ज़मीन के मालिक को एक पैसा दिए बिना और हसीना पारकर को पैसा देकर जिस प्रकार का ये व्यवहार हुआ और ये पैसा हसीना पारकर के माध्यम से दाऊद के पास और उसके माध्यम से टेरर फंडिंग में ही जाता है, ऐसी सारी चीज़ें ये स्पष्टता से आने के बावजूद राज्य की सरकार अभी भी नवाब मलिक का इस्तीफ़ा नहीं ले रही है. मेरा सवाल है सरकार को, कौन सा दबाव आपके ऊपर है? क्या दाऊद का दबाव है इसलिए नवाब मलिक का इस्तीफ़ा नहीं लिया जा रहा है? हमारी मांग है नवाब मलिक का मंत्री पद का इस्तीफ़ा तुरंत लिया जाए या उद्धव ठाकरे जी ने उनको तुरंत बर्खास्त करना चाहिए. देखिए, मैं ऐसा मानता हूँ कि हमने पहले दिन से ये कहा था सभी को अपनी धार्मिक आज़ादी है लेकिन वो अपने अपने दायरे में है. शिक्षा संस्थाएं जो है ये शिक्षा संस्थाएं ये अपने नियम से चलनी चाहिए, ये कायदे कानून से चलनी चाहिए. शिक्षा संस्थाओं में जो वहाँ का ड्रेस कोड है उसको सबको मानना पड़ेगा. उसके लिए कोई ये नहीं कह पाएगा. अगर ऐसा अनुशासन नहीं रखा तो कल कोई कहेगा मिलिट्री में भी जाकर कि मेरे धर्म में ये नहीं बैठता इसलिए मैं मिलिट्री के रूल्स में नहीं रहूँगा. ऐसा नहीं हो सकता है. नियम कायदे कानून अपनी जगह है, धार्मिक स्वतंत्रता अपनी जगह है और मुझे ऐसा लगता है कि एक बड़ा स्पष्ट निर्णय आज हाईकोर्ट ने दिया हुआ है और अब इसके बाद इस प्रकार के विवाद करने वालों ने चुप बैठना चाहिए. मला अतिशय या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे मध्य प्रदेशच्या सरकारचं. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेशप्रमाणे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलाचे पैसे हे महावितरणला द्यावे अशी आमची मागणी आहे. देखिए, मुझे इस बात का बहुत संतोष है कि मध्य प्रदेश की सरकार ने किसानों के बिजली के बिल स्वयं भरने का फैसला किया और उसके लिए 6,500 करोड़ रुपया ये सरकार ने दिया है. हम मांग करते हैं महाराष्ट्र की सरकार भी हमारे किसानों का कनेक्शन काटना बंद करे और इसी प्रकार से महाराष्ट्र सरकार भी उनका पैसा दे. मी मराठीत तर आपण पाहिलं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दरेकरांच्या कारवाईबाबत आक्रमक झालेले आहेत. त्याचबरोबर सरकारांना शेतकऱ्यांबद्दल संवेदना नाही असं देखील म्हटलेलं आहे आणि अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. यासंबंधी सविस्तर घडामोडी पाहणार आहोत. मात्र या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.